आणि राज्यामध्ये सध्या विधानसभेचे वारे आता जोरदार वाहू लागलेत। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भाजपचे आतापर्यंत 47 मोठे नेते मला भेटले। माझ्यावर ड्रोनद्वारे निगराणी, काहीही केलं तर 113 आमदार पाडणारच, मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। पुण्यामधील 8ही मतदारसंघातल्या इच्छुकांची नावं बुधवारी मनोज जरांगे पाटलांना देणार। अखंड मराठा समाजाच्या बैठकीमध्ये निर्णय। 29 तारखेच्या बैठकीतल्या निर्णयानंतर पुढील कारवाई। परळीतील वैद्यनाथ मंदिराचे ट्रस्टी राजेश देशमुख यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। राजेश देशमुख परळी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। राजेश देशमुख सध्या भाजपमध्ये सक्रिय आहेत। विदर्भामध्ये शिंदे गट 12 जागांसाठी आग्रही। पूर्व नागपूर आणि मध्य नागपूरसाठी शिंदे गट दबाव टाकण्याची शक्यता। निरीक्षक अहवाल एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवणार। कोण पक्ष सोडतंय याचा विचार आम्ही करत नाही। नांदेडचे बडे नेते गेले, मात्र जनता आमच्या सोबतच राहिली। बाळासाहेब थोरात यांची झिशान सिद्दीकी यांच्या अजित पवार गटातल्या प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया। पुण्याच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये तणाव। दिलीप वळसे पाटलांनी महायुतीची बैठक बोलावताना विचारात घेतलं नाही। शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिंदेंकडे तक्रार। विशाल पाटलांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे। सांगलीचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांची टीका। सांगलीपुरती आघाडी नको, विभूतेंची महाविकास आघाडीच्या वरिष्ठांकडे मागणी। सुहास बाबर हे शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्राम संघटना 5 जागा लढवणार। मराठा आरक्षण देण्याची भूमिका देणाऱ्या पक्षांसोबतच युती करणार। संघटनेच्या सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार। राज्यस्तरीय लखपती दिदी मेळाव्याला मोदी यांची प्रमुख उपस्थिती असणार।